मनुष्याचा स्वभाव हा कुतूहलाने भरलेला असतो. त्याला शंका फार असतात. अनेक गोष्टीमध्ये समाधान नाही झालं तर संशय असतात. शंका निरसन होऊन समाधान नाही झालं तर संशय असतात. गुरु सांगतात, तू आत्मा आहेस, तू शुद्ध चैतन्य आहेस, तूच देव ईश्वर आहेस. देव ईश्वर तुझ्यातच आहे. हे जे जग दिसते ते मायावी आहे, नाशिवंत आहे, कसले आहे. मात्र जगाला निर्माण करणारा जो परमात्मा, तो सत्य आहे, तो शाश्वत आहे. तो जगाच्या आधी आहे, जगाच्या अंती आहे. जग त्याच्यातून निर्माण होतं, त्याच्यातच मावळतं, विसर्जित होतं. तो आहे तसाच आहे आणि तो सर्वाभूती आहे. सर्वाभूती आहे तो माझ्यामध्ये असण्याचा माझा अनुभव काय, मी कसं जाणू, कसं मानू, असं पहिलं शिष्य विचारतो, शंका घेतो. तर तुझी जी जागती जाणीव आहे, तुझ्यामध्ये जी जाणीव आहे, ज्याच्यामुळे तू मी आहे असं तुला कळते किंवा जग आहे असे कळते. मग कळणे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. कोणाला खरं आहे ते बरोबर कळतं, कोणाला त्याचं काही कळत नाही, त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ घेतो आणि तो मांडतो. पण जे काही बरे वाईट कळणे जे आहे ती त्या जाणीवेमुळे आहे. ही जाणीव जी तुझ्या ठिकाणी आहे, जाग म्हणून, जाणीव म्हणून, तीच ईश्वराचे स्वरूप आहे. ते चैतन्य, तो आत्मा तुमच्यामध्ये आहे. तो दिसत नाही. तो कसा आहे? वायू स्वरूप आहे. मग सर्व गोष्टी बऱ्या वाईट, इच्छा, वासना या सर्व वायू स्वरूप आहे. पण त्याचे असणे तुमच्यामध्ये आहे. त्याचे मूळ स्वरूप शुद्ध आहे, सच्चिदानंद म्हटलेलं आहे. परंतु या मायावी विश्वामध्ये अडकला, तिच्या भावनेमध्ये अडकला आणि मग अज्ञानाने बद्ध झाला. आणि अज्ञानाने बद्ध झाला म्हणून वासने, इच्छा, भावना, कल्पनेत अडकून जीव बनला आणि दुःख भोगायला लागला. पण जर त्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाची जाणीव, ओळख असेल तर तो ह्या सर्वातून आपोआप निघतो. जसा की कमळ चिखलात असते, पण चिखलात उभून सुद्धा त्या कमळाला कुठे चिखल जरा सुद्धा लागत नाही. तसं या विश्वात, माया विश्वात राहून सुद्धा तो या विश्वापासून अलिप्त राहू शकतो. जे संत ज्ञानी पुरुष तुमच्यासारखे दिसायला आईवडिलांच्याच पोटी जन्म घेतलेले, पण या मायावी जगामध्ये राहून सुद्धा ते अलिप्तपणे सहज राहतात. तसंच ते चैतन्य, तो आत्मा मूळ स्वरूपात या विश्वामध्ये वावरतो आहे. परंतु त्याच्यात जी जाणीव शक्ती आहे, ती जाणीव शक्तीचा अंमल, उपयोग काहीतरी स्वार्थासाठी, चुकीच्या गोष्टीसाठी केला जातो आणि तो आत्मा जो शुद्ध आहे तो अनात्मा होतो. हे ज्ञान जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत संशय आहे, शंका आहे. पण हे ज्ञान झाले तर शंका दूर होते. पण तरी पण सद्गुरू म्हणतात, तुझा देह जो आहे तो मिथ्या आहे, कारण तो शाश्वत नाही आहे. आणि तो तू देह म्हणजे तू नव्हेस, कारण तुझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो मी आहे असं म्हणतो. जाणीव रूप त्याला आहे, त्याला कळते, तो बोलतो, चालतो, तो हुंकतो, चालतो देहाच्या साह्याने. देह फक्त साधन आहे, देहाच्या साह्याने तो करतो. म्हणून तिथे साधक काय विचारतो, मग आत्मा श्रेष्ठ आहे म्हणताय, देह मिथ्या आहे, मग देह नसता तर आत्मा आहे कळणार कसं? असा पुढचा शंका त्याने घेतली. परत तुम्ही म्हणता ना देह मिथ्या आहे, नाशिवंत आहे, पण देहच नसता तर जाणीव कुठली येणार आणि आत्मा आहे कळणार कसं? जग नसेल तर जगातलं ईश्वर आहे याची जाणीव आपल्याला अनुभव कसा येईल? मग हे निर्माण कोणी केलं? मग ह्या जे ह्याला स्थूल म्हणतात, हे देहाचं आहे याला स्थूल म्हटलं आहे. आतमध्ये चैतन्य आहे त्याला सूक्ष्म म्हटलेलं आहे. मग ते जो देह आहे स्थूल आहे, ते स्थूल जरी मिथ्या असलं, नाशिवंत असलं तरी त्याच्या साह्याने जे सूक्ष्म आहे त्याचा अनुभव आहे. मग तो प्रश्न विचारतो, मग आधी स्थूल की आधी सूक्ष्म? प्रश्न परत कसा विचारतो, आधी स्थूल की आधी सूक्ष्म? मग त्याचं उत्तर असं आहे, आधी सूक्ष्म आहे मग स्थूल आहे. आधी सूक्ष्म आहे मग स्थूल आहे. जसं एक स्पर्म म्हणजे रेतकण
आईच्या गर्भाशयामध्ये जातो, इतका सूक्ष्म असतो, दुर्बिणीतून पाहायला लागतो, सूक्ष्मदर्शकामार्फत पाहायला लागतो, इतका सूक्ष्म असतो. पण आई जे अंदरच खाते त्या रेतकणाभोवती येतात आणि एक 5 फूट 7 फूट पौंड शरीर बाहेर येतं. ना आधी कोण होतं? सूक्ष्म होतं, मग हे स्थूल शरीर बनतं. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण द्यायचं तर जीवाची निर्मिती ह्या 4 खाणीतून झाली. त्याचे बरेचसे जीव पाण्यातून निर्माण झालेले आहेत. पाण्यातून बरेच जीव निर्माण होतात. पाणी डबकं साठलं की आपोआप अळी तयार होतात. त्याच्यातून जसं मच्छर आहे किंवा छोटे छोटे जीव प्राणी, शेवाळ्यातून अनेक प्राणी असे निर्माण होतात. मग आधी ते निर्माण झाले की ते मग आपले घरटे बनवतात. जीव अंड्यातून निर्माण झाला, अंड्यातून बाहेर आला की मग घर बनवलं. मग आधी अंड, मग तो जीव प्राणी पक्षी. तसं आधी कुठलाही जीव आहे न मग घर आहे. तर जीव हा सूक्ष्म आहे, मात्र घर हे स्थूल आहे. म्हणून आधी जे सूक्ष्म आहे ते आहे, स्थूल नंतर आहे. म्हणून आधी चैतन्य घन आत्मा आहे, मग हे देह आहे. मग परत तो प्रश्न विचारतो, मग जन्माला कोण घालतो? आम्ही तर ऐकलं असं आहे की ब्रह्मा जन्माला घालतो, विष्णू पालन करतो आणि रुद्र संहार करतो, महेश नाश करतो. हे खरं आहे का असं ते विचार. तर हे ब्रह्मा विष्णू महेश हे एक रूपक आहे. रूपक म्हणजे, आणि पुढे तो असं म्हणतो जन्माला कोण घालतो, जन्माला कोण येतं, असाही प्रश्न आहे दोन्ही त्याचे एकत्र. जन्माला कोण येतं? तर आधी जन्माला जो तुम्ही म्हणता ती कल्पना तुमची आहे, जन्माला तो घालत नाही. जर तुम्ही असं म्हणता ब्रह्मा जन्माला घालतो, तर ब्रह्माला कोणी जन्माला घातलं? त्याला जन्माला घालणं त्याच्या आधी आहे ना. म्हणजे आधी कोणीतरी आहे, त्याने ब्रह्माला जन्माला घातलं. तो आधी निर्गुण निराकार परमात्मा आहे, जी सुप्रीम पॉवर आहे. त्याच्यातून सगळं जग निर्माण झालेलं आहे आपोआप. जर डबक्यात पाणी साठलं, आपोआप जीव तयार होतात. विश्वाची निर्मिती 4 खाणीतून झाली ना, अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज. घामातून, लाळेतून, घामातून मूग, लाळेतून रेशमाचा किडा, कोळी आणि जारस म्हणजे शरीर संबंधातून. दोन एकत्र आले की तिसरं मूल होतं. पाण्यामध्ये सुद्धा जीव निर्माण होतो, दोघे सगळे एकत्र आले म्हणजे जारज. आणि मग अंडज, अंड्यातून काही निर्माण होतं. अंडी आपोआप तयार होतात पाण्यामध्ये आणि त्याच्यातून जीव तयार होतात. अंडी जे आहे ते आपोआप तयार होतात, त्याच्यातून जीव तयार होतात. आणि मग उद्बीज, उद्बीज म्हणजे बीज. जे जग दिसते सगळे झाडं, पेडं, वेली, ते सर्व बीजमधून निर्माण झालेलं आहे. गवत असेल, कुठलंही वेल असेल, बारीक तृण असेल, तृण, ते सगळं त्या बीजामधून निर्माण झालेलं आहे. 4 खाणीतून निर्माण झालं आहे. इथे सुद्धा बघा तुम्ही, एवढं मोठं जंगल घनदाट दिसते, ते कोणी लावायला गेलंय काय? तो पेरायला गेलाय का? एकाच्या कोणातरी विष्ठेमधून कुठेतरी एक बी पडते, त्याच्यातून एक वृक्षवेली तयार होते, त्याच्या बीमधून अनेक वृक्षवेली तयार होतात. आपल्याकडे बघा, झाड चांगलं आपलं जमीन असेल थोडी, तर शेत चांगलं साफ केलं, जेसीबी लावून बाबळीची सगळी झाडं काढून साफसफाई चांगली केली, 2-4 वर्षांनी गेले तर अनेक बाबळी आली. पहिली एकच दिसते, मग हळूहळू सगळ्या बाबळी झालेल्या दिसतात. तसं हे सगळं आपोआपच निर्माण झालेलं आहे, एकातून आपोआपच निर्माण झालेलं आहे. आणि एकातून दुसरं निर्माण झालं. जसं कावळ्याच्या विष्णूतून पिंपळाचं झाड आहे. कुठलंही इथे तुमच्याकडे नसलेलं झाड तुम्हाला दिसेल, तुम्ही कुठून मुरुम म्हणून टाकलं की वेगवेगळी झाडं आलेली असतात. ते कुठून कसं येईल ते समजे आपोआप हे सहज होते. इथे कोण मुद्दाम करायला बसलेला नाही. आईच्या गर्भाशयामध्ये या देहाला आकार देण्यासाठी आतमध्ये कोण बसला नाही, मूर्तिकार हातोडी आणि घेऊन आपोआपच जे बनतो आहे. म्हणजे सगळं काही त्याच्याकडून सहज होते आहे. म्हणून इथे करता कोणी नाही आहे. निसर्ग नाही, जे मूळ स्वरूप आहे तेच मूळ करता आहे, पण ते करते पण घेत नाही. ते मूळ स्वरूप कसं आहे, तिथे जाणीवभाव नाही, करते पण नाही, मी आहे असं वेगळे पण नाही, सर्व काही आहे बस अशा स्वरूपात ते आहे, सहज आहे. म्हणून देवीश्वर सगळीकडे आपण असं म्हणतो, तो तशा स्वरूपात आहे, त्याच्यातून सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणून इथे ब्रह्मा विष्णू जे म्हटलेलं आहे तो ब्रह्मा हा रजोगुण आहे. रजोगुण म्हणजे वासना, वासनेतून निर्माण झाले सगळे जीव, सगळे वासनेतून निर्माण झाले. म्हणून त्याला ब्रह्मा निर्माण करतो असं म्हटलेलं आहे. नाही तर ब्रह्मा ॲक्च्युली म्हणून कोणी निर्माण केलं, ब्रह्माला कोणी निर्माण केलं. आणि विष्णू पालन करतो
आता ब्रह्मा म्हणजे काय? ज्ञान अज्ञान मिश्रित आहे, जाणीव नेणीव मिश्रित आहे. आणि जो विष्णू आहे तो सत्वगुणात्मक आहे, म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान असेल तर पालन आपोआप होतं. मूर्ख आपल्या बायकोपुरांचं पालन करेल काय? पण जो ज्ञानी आहे, सज्जन पण आहे, तो आपल्या बायकामुलांचं पालन बरोबर करतो, आपल्या जीवाची पण जीवाला बरोबर जपतो. म्हणजे ज्ञान ते विष्णूचं रूप आहे, म्हणून विष्णू पालन करतो असं म्हटलेलं आहे. आणि रुद्र संहार करतो. रुद्र संहार करतो, रुद्र म्हणजे रुद्र अवतार म्हणजे क्रोध, म्हणजे अज्ञान. अज्ञान नाशच करणार. बापाने लाखो रुपये दिले, अज्ञान भरलेलं असेल, 2 दिवसात उडून येईल. ज्ञान असेल तर त्याचे वाढवेल. म्हणून रुद्र संहार करतो. जिथे अज्ञान आहे तिथे नाश होतो, जिथे ज्ञान अज्ञान मिश्रित आहे तिथे वाढवलं जातं. फक्त वासना भोगणं, विलासपणा, त्यामुळे फक्त वाढवलं जातं. आणि जिथे सत्वगुण आहे, विष्णू आहे, तिथे ते ज्ञानस्वरूपाने त्याचं सांभाळ केला जातो. म्हणून उत्पत्ती रजोगुणातून, स्थिती सत्वगुणातून आणि लय तो तमोगुणातून, अशा प्रकारे क्रिया म्हणून ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतात. मग प्रत्यक्ष क्रिया अशा घडतात. मग त्याचा शेवटचा प्रश्न, जन्माला कोण येतं? जन्माला कोण येतं? कोण घालतो म्हटलं तर इथे कोण अमुक एक घालणारा असं नाही, आपोआपच होत आहे. पण काय येतं असा त्याचा प्रश्न आहे. जन्मात तरी काय येतं? तो जन्म वासनेतून येतो. मग वासना कशी कार्य करते? तर वासनेचं स्वरूप वायुरूप आहे. वासनेमध्ये ताकद आहे, शक्ती आहे. मनाला जोर करून कुठेतरी करायला, शरीराला करायला लावते ना, ती केवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. मग ती वासना ही वायुरूप आहे. जेव्हा मनुष्य देह जातो मनुष्याचा, तेव्हा वासना, प्राण गेला त्या प्राणवायूच्या त्या रूपाने वासना बाहेर पडते. आणि ताकद असल्यामुळे ती वायूमध्येच मिसळून राहते. आणि पुन्हा त्या वासनेमध्ये तो भाव असतो, काय हवं आहे ते. त्यामुळे जिथे आपल्या ते पुरं होणार आहे त्या गर्भाशयामध्ये प्रवेश करतो. आणि ते सुद्धा जसं त्याच्या पूर्वजन्माचे काही संचित असेल त्याप्रमाणे त्याचे भोग असतात. आणि भोग आहे, ज्या ज्या प्राण्यामध्ये ते भोग जास्त आहेत, जास्त पाप असेल तर त्या प्राण्यामध्ये जन्माला येतात. जर तुमचे भोग कमी असतील तर तुम्हाला कधी मनुष्यमध्ये पण जन्म येतो. आणि म्हणून जन्म हा वासना जन्माला घालतो. आपण म्हणतो माझा आजोबा जन्माला आला किंवा माझा बाप जन्माला आला, असं कशावर म्हणतो? की त्याची आवडी निवडी त्याच्यासारख्या असतात, तेव्हा आपण असं म्हणतो. म्हणजेच काय? वासना. शरीर तर जाळलं, कुठलं तर बाप कुठला येणार आहे? जन्माला त्याची वासना आली त्या देहामध्ये, देह बदलला, वासना जन्माला येते. म्हणून वासना जन्माला येते. बाकी कोणी कोणाला जन्माला घालत नाही, ती कल्पना आहे. आणि तीच व्यक्ती परत जन्माला येत नाही. ती वासना कोणाच्या रूपाने येते, ते गुण त्याचे दिसतात आपल्याला, आपल्या मुलाबाळामध्ये. तर आपल्याला वाटतं बापाला किंवा आजोबाला कोणाला, ही कल्पना आहे सगळी. बाकी काही खरं नाही. बाकी जग सगळं मिथ्या आहे. एकच सत्य आहे, ब्रह्मसत्य आहे. जे तुमचे स्वरूप आहे, जे तुमच्यामध्ये आत्मा प्राण म्हणून वावरते आहे, चैतन्य म्हणून वावरते आहे. हा देह गेला तरी ते कुठे जात नाही, ते आपल्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाते. म्हणून मी आत्मा असा भाव झाला तर तुम्हाला मोक्षमुक्ती आहे. मी देह अशी भावना झाली तर वासना अशी रूपाने तुम्ही परत जन्माला येणार. देह हा पंचमहाभूताचा आहे. जे महाभूत आहेत, 5 महाभूत आहेत. आणि या 5 भूतामध्ये 3 गुण कालवलेले आहेत. त्याच्यामध्ये जर तमोगुण किंवा रजोगुणाचं सामर्थ्य असेल, वासना प्रबळ असते. आणि मग त्याप्रमाणे मग तुमचे भाव बनतात. सद्गुरू काय करतात? तुम्हाला ज्ञानबोध करतात, तुमच्यातलं रजोगुण तमोगुण कमी करतात, तुमच्यामध्ये सत्वगुण वाढवतात, ज्ञानदृष्टी वाढवतात. आणि मग शुद्ध भाव तयार करतात. शुद्ध भाव तयार आहे तिथे वासना नाही. मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. तो त्याच्यासाठी वेडा होत नाही, पागल त्याच्या मागे धावत नाही, त्यासाठी वाटेल ते कर्म करायला तयार होत नाही. त्यामुळे तो कधी देवासारखा संस्थितीमध्ये राहतो. आणि त्याला त्या स्वरूपाला मरण नाही. त्याच्या त्या जाणीव भावाला म्हणजे त्या आत्मस्वरूपाला मरण नाही, येणे नाही जाण्याने, म्हणजे तो मुक्त आहे. जो वासनेने देहरूपाने राहिला त्याला देहाबरोबर मरण आहे आणि परत जन्म घेणे आहे. सद्गुरूच्या ज्ञानबोधाप्रमाणे जीवन जगले तर आपलं मुक्तीचा सोहळा, याची डोळा, याची जन्मे अनुभव घेऊ शकतो. म्हणून सद्गुरूची सहवास, सद्गुरूचा ज्ञानबोध आणि त्याप्रमाणे त्या श्रवणाप्रमाणे मनन चिंतन आणि मग त्याचं निधिध्यासन ही साधनं आहे, त्याप्रमाणे करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची चावी सद्गुरूने दिलेली आहे. गुरुकिल्ली म्हणतात त्याला. ती गुरुकिल्ली ही सगळे ज्ञानाचा भंडार आहे, त्या कुलपाची आहे. ते म्हणजे तुमच्याकडून तुम्हाला दिलेला गुरुमंत्र.
त्या गुरुमंत्राच्या योगे तुम्ही साधना ध्यान जेवढं वाढवाल आणि देहमनाला ताब्यात ठेवाल तर तुम्हाला ते स्वरूपाची प्रचिती येईल. माझ्यामध्ये ईश्वर देव आहे ही तुम्हाला प्रचिती येईल. ही प्रचिती येईल, शुद्धभाव असेल तर येईल, नाहीतर येत नाही. तुमच्या ठिकाणी असूनसुद्धा तुम्हाला तो अनुभव येणार नाही. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये परमार्थ पाहिजे, सद्गुरू पाहिजे, साधनभक्ती पाहिजे आणि त्या निश्चयाने जीवन जगले तर सुखदुःखावर म्हणजे किती मोठी दुःख संकट आपण ते सुद्धा त्याच्यावर मात करू शकता. ज्ञानदृष्टीने सगळ्या अडचणीवर तुम्ही मात करू शकता आणि ती ईश्वराची शक्ती शुद्ध भावाने असेल तर त्याच्यामध्ये खूप प्रबळता असते, खूप सामर्थ्य असते, ते तुम्हाला लाभेल आणि मग तुम्हाला चिंता भय काय राहणार नाही. तुम्ही जीवन मुक्तपणे जगू शकाल. आणि जीवनामध्ये सद्गुरू साधन भक्ती याची अत्यंत गरज आहे, परमार्थाची गरज आहे. मग ज्ञानदृष्टी प्राप्त होते, देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होते आणि मग नंतर याने आपला शुद्धभाव तयार होते. आपले अंतःकरण जाणीवेचं मूळ स्थान अंतःकरण आहे. तर अंतःकरण हे विष्णूचं स्वरूप आहे असं म्हटले म्हणजे ज्ञान. पण त्या अंतःकरणातून जो विचार निर्माण होतो तर अंतःकरण मन, चित्त, बुद्धी आणि अहंकारचं अंतःकरण पंचक याप्रमाणे देहाचं कार्य होतं. पण जर तुमचं अंतःकरण मूळ शुद्ध असेल तर येणारे मनाचे भाव शुद्ध येतील आणि मनाचे शुद्ध असेल तर बुद्धी शुद्ध असेल, तर बुद्धी शुद्ध असेल तर कर्म चांगलं होईल, अहंकार निर्माण होणार नाही. पण जर मन शुद्ध नसेल तर त्या जगाशी निगडीत असेल तर तुमची देहबुद्धी वाढेल, आत्मबुद्धी नसेल, त्याच्यामध्ये शुद्धभाव नसेल आणि देहबुद्धी वाढली, जे कर्म तुम्ही कराल त्याच्यातून तुम्हाला अहंकार निर्माण होईल आणि अहंकाराने परत तुम्ही अज्ञानामध्ये आहात आणि मग ही कर्मे करता अहंकारामध्ये ती तुम्हाला दुःखदायक क्लेशदायक होतात आणि ते तुमचं जे ज्याचा अहंकार तुम्ही करतात तेच खरं नाही आहे. ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही अहंकार करता ते सगळी मायेचा भाग आहे, या विश्वाचा भाग आहे आणि म्हणून त्या जाणीवेने राहा. उदाहरणार्थ तुमच्याकडे गुणरूप धनसंपत्ती आहे, हा मायेचाच भाग आहे. रावाचा रंग रंगाचा राव कधी होऊ शकतो, त्यामुळे हेच मायाजाळ आहे. त्या मायाजाळाचा अभिमान धरणे हा अज्ञानाचा आहे, मूर्खपणाचा आहे आणि पुढे जाऊन दुःख देणारा आहे. म्हणून हे सगळं नित्य आहे, मायावी आहे, परंतु देहासाठी याच्याशी व्यवहार करायचा आहे. म्हणजे जगाशी जे व्यवहार करतो आहे तो देहासाठी करतो आहे, मग ते विवेकाने करावे, योग्य अयोग्य त्याप्रमाणे विचार करावा. कालच बोललो का परवा सांगितलं, देणाऱ्याचे हात हजार आहे, तो पापही देतो आणि पुण्यही देतो. तुला हवे ते तू स्वीकार. तुला विवेक करता लागले, पाप घ्यायचं की पुण्य घ्यायचं. त्याप्रमाणे पाप फार भुलवतो, पाप जास्त नादी लावायला येऊ शकतो, पापामध्ये जास्त ताकद आहे. पुण्य शांत असतं, ते तुम्हाला भुलवत नाही, ती तुम्हाला शोधायला लागतं आणि तुम्हाला त्याच्याकडे झालं. पण त्याच्या कुशी शिरलं की शांती आहे, समाधान आहे. पापाच्या कुशी शिरलं की क्षणभर सुख आहे, नंतर दुःख आहे. म्हणून हा विवेक आपल्याला करता आला पाहिजे आणि ह्या माया जगामध्ये मायोजन सगळं हे असं बनलेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला विवेकाने जे योग्य आहे ते निवडलं पाहिजे. ज्ञानी तुमच्यासारखा जगामध्ये जगतो, परंतु तो राजहंस पक्षाप्रमाणे क्षीरनील वेगळा राजहंस पक्ष करतो. राजहंस पक्षाला तुम्ही पाणी आणि दूध मिश्रित दिलं, तो त्यातलं फक्त दुधाचा अंश पितो, पाणी तसंच सोडतो. तुम्ही बघा, तसाच ज्ञानी काय करतो, ह्या जगामध्ये जे नित्य आहे त्याच्याकडे बरोबर पाठ फिरवतो, जे सत्य आहे ते अंगीकारतो आणि त्याचा अंगीकारवर आनंदात राहतो. आपण अज्ञानामुळे जे मिथ्या सत्य असं ते कळत नाही, सगळंच आवडीचं आनंदाचं वाटतं, आपण अंगीकारतो आणि मग आपल्याला दुःख भोगायला लागतं. ज्ञानी ह्या जगात असूनसुद्धा बरोबर त्या कमळासारखं अलिप्त राहून आपले जीवन जगतो किंवा त्या राजहंस पक्षासारखं राहून जे वाईट आहे त्याचा त्याग करतो, जे चांगलं आहे त्याचा स्वीकारतो आणि मग ज्ञानदृष्टीनं अनुभव घेतो. म्हणून तो नेहमी सदा आनंदी दिसतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि मग तो मोक्षमुक्तीचा अधिकारी सहज झालेला असतो. राजा विराज श्री